एकदा सूचना करतो की आपल्याकडे विहार आहे, जागा मोकळी आहे, फक्त उभं नका राहू. माझी सूचना आहे आपणास. मेणबत्ती लावताना बघतो मी. एक चालू केलं ना? चालू केली. आपण बसून घ्यावे. विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई, तथागतांनी निर्माण केलेला पूजनीय संघ त्रिरत्नाला त्रिवार अभिवादन. उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिका, बालक बालिका, आपल्या सर्वांसाठी मंगलकामना मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो. कालेन धम्म श्रवणं एतं मंगलम उत्तमं. वेळेवेळी नुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने आपल्याला भगवान बुद्ध प्राप्त झाले. 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन एक नवीन जन्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला आणि 22 प्रतिज्ञा सुद्धा आपल्याला दिल्या. त्या 22 प्रतिज्ञेचं सुद्धा आपण पालन करावं. आपण पुण्यवान लोक आहोत की गुरुच्या रूपामध्ये बुद्ध आणि पिताच्या रूपामध्ये बोधिसत्व आपल्याला प्राप्त झाले. पण बुद्ध समजणं एवढं सोपं नाही आणि बाबासाहेब समजणं सुद्धा एवढं सोपं नाही. आज आपल्याला व्यवस्थित बाबासाहेब सुद्धा कळाले नाही, तर बुद्ध तर खूप लांबची गोष्ट आहे. कदाचित आपल्याला वाटेल की आपल्याकडे ज्ञान आलं म्हणजे बुद्ध कळाला, ज्ञान आलं म्हणजे बाबासाहेब कळालं, तर असं नाही. ज्ञान ही उदाहरणाची देण आहे. कुठेतरी पुस्तकात लिहिलं, वाचलं, कोणीतरी सांगितलं, ऐकलं आणि मानलं, एवढं केलं म्हणजे माणूस ज्ञानी झाला, ज्ञानी झाला म्हणजे माणूस धार्मिक झाला, असं त्याचं प्रमाण नाही. ज्ञान असणं आणि धार्मिकता निर्माण होणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. आज आपण समाजामध्ये बघतो लोक ज्ञानवंत झाले, ज्ञानी आहेत, पण त्यांच्याकडे धर्म नाही. शिकलेले लोक जास्त हुकल्यासारखे वागतात. शिकलेले लोक जास्त हुकल्यासारखे वागतात आणि ज्याला काही माहिती नाही त्याला ज्ञान दिला जातं, पण ज्याला माहिती असली तो सोंग घेऊन बसला, त्याचं औषध माझ्याकडे तरी नाही. जर तुम्ही अज्ञानी असाल तर ज्ञान देण्याचं काम मी करू शकतो, पण तुम्ही झोपेचं सोंग घेऊन झोपलात तर मी तुम्हाला उठू शकत नाही, महापुरुष सुद्धा उठू शकत नाही. आणि म्हणून बुद्ध समजणं आणि बाबासाहेब समजणं हा विषय जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही. बाबासाहेबांची पुस्तकं जेव्हा तुम्ही वाचन करसाल, भाषणं वाचसाल, बाबासाहेबांचे चरित्र वाचन करसाल, तेव्हा तुम्हाला कळेल की बाबासाहेब संघर्षातून निर्माण झाले. उगीच बाबासाहेबांना बाबासाहेबने म्हटलं जात. बाबासाहेबांचं नाव काय? भीमराव आंबेडकर. पण ते भीमराव आंबेडकर कधी बाबासाहेब झाले आणि कसे बाबासाहेब झाले? संपूर्ण जग डॉक्टर भीमराव आंबेडकर या नावाने ओळखतं, पण हा बौद्ध समाज भीमराव आंबेडकर यांना बाबासाहेब म्हणून ओळखतो. आणि म्हणून हा जो बाबा शब्द आहे आणि सोबत साहेब शब्द आहे, हा फक्त या महापुरुषाला प्राप्त झाला. 2 शब्द बघा, बाबाही हक्काने म्हणतो आणि पुढे साहेबही म्हणतो. साहेब कुणाला म्हणतो आपण? एखादा व्यक्ती, एखादा अधिकारी जर मोठ्या पदावरती असेल, आपण त्याच्यापेक्षा कनिष्ठ असाल तर आपण त्यांना साहेब म्हणतो. मोठ्या माणसाला साहेब म्हटला जातो, पण त्याला बाबाने म्हणू शकत ना, त्याला काकाने म्हणू शकत ना. काका साहेब, मामा साहेब असं म्हणतो का आपण? नाही म्हणतो. पण बाबासाहेब असा शब्द का वापरतो? कारण त्यांचं अस्तित्व एवढं मोठं होतं की ते अस्तित्व पाहिल्यानंतर कोणाच्याही वाणीतून साहेब शब्द निघल्याशिवाय राहणार नाही. जग सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेबांना म्हणते आणि बाबासाहेबांकडे एवढी विद्वत्ता होती की बाबासाहेबांना जर स्वतःचं जीवन जर सुखमय बनवायचं असतं तर बाबासाहेब राजासारखं जीवन जगले असते. आणि म्हणून मोठा मोठा व्यक्ती, शिकलेला व्यक्ती, आरामी व्यक्ती ठीक आहे, पण मोठे मोठे शिकलेले व्यक्ती
जेव्हा ते बाबासाहेबांना भेटायचे आणि बाबासाहेबांचं ज्ञान बघायचे, बाबासाहेबांची विद्वत्ता बघायचे, तेव्हा त्यांच्याही वाणीतून साहेब शब्द निघायचा. म्हणजे एवढी क्वालिटी बाबासाहेबांमध्ये होती. पण ते बाबा आपल्यासाठी काय, जसं आपली माता आणि पिता आपल्याला जन्माला घालतात, तशा प्रकारे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि ते आपले पिता झाले. बुद्ध गुरु झाले आणि बाबासाहेब पिता झाले. एक वडील आणि एक गुरु. किती पुण्यवान लोक आहोत. बोधिसत्व पिता आणि बुद्ध गुरु. जगामध्ये सर्वात सुंदर धम्म बौद्ध धम्म आहे असं आपण म्हणतो, पण कर्मवादी बुद्ध आपल्यामध्ये दिसत नाही. आपल्याला कर्मवादी बुद्ध पाहिजे. कर्मवादी बुद्ध म्हणजे काय, ज्ञान एका वेळेला तुमच्याकडे कमी असलं तरी हरकत नाही, पण तुमच्या व्यवहारात बुद्ध दिसला पाहिजे. जसं हिंदू मनुष्य आहे, मुस्लिम मनुष्य आहे, ख्रिश्चन मनुष्य आहे, जैन मनुष्य आहे, त्यांच्याकडे बघितलं की लगेच कळतं की हा मनुष्य कोणत्या धर्माला मानणार आहे, ईश्वराला मानणार आहे की दुसऱ्या कोणत्या गोष्टीला मानणार आहे कळतं. कारण ते त्यांच्या धर्मावरती प्रेम करतात, त्यांच्या धर्मावरती प्रेम करतात. मुस्लिम मनुष्य असेल तो मुस्लिम धर्मावरती प्रेम करतो आणि जे त्याच्या धर्मात सांगितलं त्याचं पालन करतो. हिंदू मनुष्य त्याच्या धर्मावरती प्रेम करतो आणि जे त्याच्या धर्मात सांगितलं त्याच्यावरतीच त्याचंच पालन करतो. ख्रिश्चन मनुष्य त्याच्या धर्मावरती खूप प्रेम करतो आणि जे धर्मात सांगितलं त्याच्यावरतीच त्याचं लक्ष असतं, त्याचं पालन करतो. मग हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, प्रत्येक धर्माचे धर्म बांधव त्यांच्या धर्मावरती प्रेम करतात आणि त्यांच्या व्यवहारातूनही दाखवतात की ते कोणत्या तत्वाला मानतात. मग आता तुम्ही बुद्धिस्ट आहे तर तुमचे व्यवहारात कोणते कर्म आहेत ते तुम्हाला पाहिल्यानंतर पुढचा माणूस म्हणतो का की तुम्ही बुद्धिस्ट आहे. आज बुद्धिस्ट माणूस जोपर्यंत सांगत नाही की मी बुद्धिस्ट आहे तोपर्यंत कळत नाही. कळते का. तर तुमच्या व्यवहारातून लोकांना कळायला पाहिजे की अरे ही तत्व तर बौद्ध धर्मातली दिसतात. तुमच्यामध्ये हत्या न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटं न बोलणे, व्यसन न करणे, तुमची वाणी शुद्ध ठेवणे, मैत्रीचा व्यवहार करणे, समता दाखवणे, बंधुत्व दाखवणे, हे तत्व तुमच्या व्यवहारातून दिसले की आपोआप पुढचा व्यक्ती म्हणून की अरे हे तत्व तर मी कुठेतरी वाचले, कुठेतरी ऐकले. नक्कीच हा मनुष्य बुद्धाला फॉलो करणारा व्यक्ती असला पाहिजे. आता झालं असं की ज्ञान सगळ्या गावाला, सगळ्या जगाला माहिती आहे आणि सगळेच विद्वान झाले. विद्वानाची कमी आपल्या कुठेच नाही. काय माहिती तुमच्याकडे कमी आहे का. तुमच्याकडे पण असतील ना. आपलं पण नाव त्याच्यामध्ये आपण नोंदवलं असेल. विद्वान फक्त बाहेरच नाही, आपण पण विद्वान आहोत. पण कर्मवादी बुद्ध म्हणजे काय, कर्मात बुद्ध दिसला पाहिजे, वाणीत बुद्ध दिसला पाहिजे, शरीरात बुद्ध दिसला पाहिजे, व्यवहारात बुद्ध दिसला पाहिजे. आणि जेव्हा असं होईल तेव्हा आपल्याला 4 लोकांना निमंत्रण देण्याची गरज नाही पडणार. ते 4 लोक आपल्याकडे येतील. फुल कधी निमंत्रण देत नाही फुलपाखराला. त्या फुलामध्ये ती गुणवत्ता आहे की फुलपाखरू तिकडे आकर्षित होतं. तशा प्रकारे जिथे बुद्ध जागृत झाला तिथे व्यक्ती आकर्षित होतो. जिथे बुद्धी जागृत झाले तिथे बुद्ध दिसेल. म्हणून बुद्धिमान लोकांसाठी बुद्ध आहे, आडाणी लोकांसाठी नाही. मग आता तुम्ही म्हणणार आडाणी म्हणजे कोण, शाळाने शिकलो म्हणजे तो आडाणी का. आडाणी व्यक्ती म्हणजे तो की ज्याची बुद्धी आहे पण विचार करण्याची क्षमता नाही, त्याला समजतच नाही. फक्त बुद्धी घेऊन बसलाय, 1400 ग्रॅमचा मेंदू घेऊन बसलाय, पण त्या मेंदूचा तो उपयोगच करत नाही. आजही भरपूर जण उपयोग करतात का. 22 प्रतिज्ञा मधल्या 5 प्रतिज्ञा तुम्ही वाचा, मी नाही सांगणार. तुम्ही वाचा आणि स्वतःला प्रश्न करा की तुमच्यात बुद्धी आहे का. आणि त्याचं उत्तर जर होय भेटलं तर आनंद माना, आणि जर नाही भेटलं तर समजून घ्या तुम्ही पण अडाणी आहात, तुम्ही पण मूर्ख आहात. जे महापुरुषांना जे समजलं ते त्यांनी दिलं आणि आपल्याला वाटतं की आपण या आवारा भानगडी केल्या तर आपल्याला सुख मिळेल. आणि जर त्याच्यामध्ये सुखद जर असतं, काय सांगायचंय मला ते तुम्ही समजून घ्या. त्याच्यात जर सुखद असतं काही 12 गोष्टींमध्ये तर बाबासाहेबांनी दिल्या नसतात का.
बाबासाहेबांनी दिला नसत्या त्या 12 गोष्टी आपल्याला, पण बाबासाहेबांनी बुद्ध आपल्याला का दिला? आपला जेव्हा आपण इतिहास वाचतो तेव्हा लक्षात येतं की शूद्र अवस्था किती भयानक असते. जिवंतपणे जर नरक बघायचा असेल, नरक ऐकायचा असेल, नरक वाचायचा असेल तर शूद्राची माहिती वाचा. आणि ज्या वेळेला तुम्हाला शूद्र नावाचा शब्द व्यवस्थित समजला आणि तुमच्या हृदयाला तो शब्द कळाला, तुमच्या बुद्धीला तो शब्द कळाला, तेव्हा तुम्हाला कळेल की फक्त बौद्ध धर्म नाही, तर जिवंतपणे ज्याला स्वर्ग म्हणतात ती ही जागा आहे. बौद्ध धर्म काय? जिवंतपणे स्वर्ग जर बघायचा असेल तर बौद्ध धर्म आहे. आणि म्हणून बौद्ध धर्म एवढा साधारण धर्म नाहीये. स्वर्गासारखं आपल्याला मिळालं काही, आता सगळं राहू द्या, स्वागत वगैरे सगळं राहू द्या, आता फक्त बसा आणि अर्धा घंटा ऐका, सुरुमुळू करू नका. एकटा आपला गाड्याचा आवाज चाललाय त्याच्यात पण आपल्याला त्रास, त्याच्यामध्ये तुम्ही शांतता, थोडं सहकार्य करा. बाकीच्या जे काही आपले विधी असेल ते आपण नंतर पण करणार आहोत. तर मग भगवान बुद्ध ज्याची बुद्धी जागृत झाली तिथे बुद्ध जागृत होतो, आणि ज्याच्याकडे बुद्धी नाही, विचार करण्याची क्षमता नाही, त्याला बुद्ध कळला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान की त्यांनी आपल्याला बुद्ध दिला, कारण बुद्धामध्ये त्यांना 4 गोष्टी सापडल्या: समता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि न्याय. आणि आपण ज्या नरकातून बाहेर पडलो तिथे या 4 गोष्टी आपल्याला नव्हत्या. आता बुद्ध मिळाले, बुद्ध एवढे सुंदर गुरु मिळाले, पण ते बुद्ध अजूनही कळाले नाही. आता हे बुद्ध विहार आहे. या विहारामध्ये काय केलं जातं? 3 महिन्याचा वर्षवास केला जातो. आज मुख्य कार्यक्रम कोणता आहे? वर्षवास समाप्ती. आणि वर्षवास पहिली गोष्ट उपासकांचा नसतो. पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, वर्षवास उपासकांचा नाही, वर्षवास सामनेचा सुद्धा नाही, वर्षवास फक्त भिक्षूचा. ज्यांची उपसंपदा झालेली आहे त्यांचा वर्षवास असतो. बाकीच्यांचं असतं कर्मठाण. बाकीच्यांचं काय आहे? कर्माचा अधिष्ठान आहे. आता उपासक म्हणतात आम्ही वर्षवास पकडला, वर्षवास तुमच्यासाठी नाहीच आहे. वर्षवास, वर्ष म्हणजे पाऊस आणि निवास म्हणजे काय? घर है ना. तर पावसाच्या कालावधीमध्ये एका ठिकाणी थांबणे त्याला म्हणतात वर्षवास. जसं की भगवान बुद्ध चरत भिक्षवे चारिकम गौजन हिताय गौजन सुखाय लोकानुकंपाय हा जो उपदेश भिक्षूंना देतात आणि सांगतात की भिक्षूंनो तुम्ही बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. आणि मग ते भिक्षू काय करायचे? एका ठिकाणी थांबत होते. भगवान बुद्धाच्या काळातला भिक्षू ते 12ही महिने धर्माचा प्रचार करायचे. त्यांना वाटलं की एक उपासक आहे, तो श्रद्धावान आहे, तो धम्म ऐकू शकतो. ते भिक्षू तिथं जायचे आणि त्याला धम्म सांगायचे. ते 12ही महिने धम्माचा प्रचार करायचे. पण जेव्हा पावसाचा कालावधी आला तेव्हा अडचणी निर्माण होत होत्या. या पावसामध्ये काही दोष असतात आणि भिक्षूंना एकच चिवर घालण्याची परमिशन होते. आणि त्या काळामधलं वातावरण आणि आताचं वातावरण जमीन आसमानाचा फरक आहे. आज तरी आपल्या भिक्षूंना विहार उपलब्ध आहे. बाबासाहेबांच्या पुण्याने चांगलं आपल्याला सुख सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. पण त्या काळातल्या भिक्षूची खूप मोठी परीक्षा. सगळ्या भिक्षूंसाठी विहार नव्हती. काही भिक्षू गुफेमध्ये राहायचे, काही भिक्षू विश्रामशाळेमध्ये थांबायचे, काही भिक्षू झाडाच्या सानिध्यामध्ये राहायचे आणि काही भिक्षू फक्त फिरतच राहायचे. आज या उपासकाकडे मुक्काम केला, पुढच्या गावात दुसऱ्या उपासकाकडे मुक्काम केला, असं त्यांचं जीवन होतं. आणि म्हणून त्या काळातला जो भिक्षू होता त्याची तपश्चर्या खूप मोठी होती. आणि ते 12ही महिने धर्माचा प्रचार करायचे. पण पावसाळा सुरू झाला तर मग पावसात भिजल्यानंतर काही भिक्षू बिमार पडायचे. मंचीवर सुकायला जागा नाही. बिमार पडल्यानंतर सेवा करायला कोणी उपासक नाही. नदीला पूर यायचा. या ठिकाणी त्या पलीकडच्या नदीच्या काठावरती जाण्यासाठी काही भिक्षू त्या नदीमधूनच पोहत जायचे. त्या पायामध्ये चप्पल नसायची. चप्पल पण घालत होते त्या काळामध्ये भिक्षू, कारण ते चपड्याच्या बनवल्या जात त्या चपला.
आणि मी हत्या करणार नाही, मी हिंसा करणार नाही, तर मग ते प्राण्यांचं जे चमडी आहे त्याच्यापासून जी चप्पल बनवली जाते ती चप्पल सुद्धा ते घालत होते. मग चिखलामध्ये चिखलाचा दोष लागायचा, पायामध्ये काही जखमा निर्माण होत होत्या आणि अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या. तर त्यावेळेला दुपारच्या वेळेला पाऊस पडला तर आता भिक्षा पात्र घेऊन भिक्षाटनाला कसं जावं? सकाळी पण पाऊस आहे, दुपारी पण पाऊस आहे, संध्याकाळी पण पाऊस आहे आणि ते भिक्षापात्र पाहिलं असं ना तुम्ही, हातामध्ये भिक्षापात्र असतं आणि भिक्षाटन करतात. तर पावसाच्या काळामध्ये कसं भिक्षाटन करतील ते? मग 12चा टाइम निघून गेला आणि पाऊस उघडला तर मग काय होणार? भिक्षा मागायला जाऊ शकत नाही. 12च्या आतमधला नियम असतो की 12च्या आतमध्ये त्यांनी भिक्षा घ्यावी. भोजनाच्या संबंधी त्रास, वातावरणाच्या संबंधामध्ये त्रास, अशा अनेक छोट्या मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आणि या सगळ्यांचा विचार करून वर्षवासाची सुरुवात झाली. मग काय सांगितलं भगवान बुद्धांनी की भिक्षूंनो, विशाखा निगारवाचा अनाथ पिंड हे त्या काळातले दायक उपासक ते या भिक्षूंच्या अडचणी बघायचे आणि भगवंताला सांगायचे की भगवान अशा अडचणी निर्माण होत आहेत, याच्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे. आणि मग त्यांनी भगवंताला सांगितलं आणि भगवंताने विचार केला आणि वर्षवासाला सुरुवात केली. मग भगवंत म्हणाले भिक्षूंनो, मी आदेश देतो वर्षवासाच्या कालावधीमध्ये कुठेतरी एका ठिकाणी थांबावं आणि तुम्ही लोकांना धर्माचं दान द्यावं. मग तेव्हापासून भिक्षू एका ठिकाणी राहू लागला त्या 3 महिने 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि तिथे लोकांना धम्म देऊ लागला आणि वर्षवास समाप्त झाला तेव्हा पुन्हा धम्म कार्याला सुरुवात करत असे. म्हणून त्यांचा वर्षवास आहे. आपल्याला 12 महिने एका ठिकाणी थांबायचं आहे, भिक्षूला 12 महिने एका ठिकाणी थांबायचं नाही. त्यांचा अधिष्ठान आहे 4 महिन्याचं. मग झाला वर्षवासाला सुरुवात. तर मग भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितला तो धम्म आहे 84,000 गाथामध्ये. किती गाथामध्ये आहे? 84,000 गाथा. त्याला धम्मस्कंद म्हणतात. विनय पिटक आहे, सुत्त पिटक आहे, अभिधम्म पिटक आहे. आणि ही ग्रंथ जर वाचन करायला घेतली तर खूप अवघड जातं. आजही आपण बुद्ध आणि धम्मग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा सुंदर ग्रंथ वाचन करायला घेतला तोही परिपूर्ण समजत नाही. समजतो का परिपूर्ण? कथा पद्धतीने समजतात. कुठे ज्ञान प्राप्ती झाली, कुठे कीर्तन त्यांना कोणी दिली, कधी गृहत्याग केला, या ज्या कथाच्या पद्धतीने या गोष्टी समजतात. पण तत्वामध्ये घुसले तर समजतं का? पुनर्जन्माचा सिद्धांत असेल, कर्म सिद्धांत असेल, प्रतिज्ञ संपाद सिद्धांत असेल, 4 आर्य सत्य असेल, आर्य अष्टांग मार्ग असेल, 37 बोधी पक्ष असेल, पारमिता असेल, हा गंभीर धम्म आहे. आणि हा वाचल्यानंतरही त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. तर त्या गोष्टी कळतात. तर कधी कधी असं होतं की मनुष्य वाचतो पण कळत नाही आणि विश्लेषण पण करता येत नाही. आणि म्हणून बुद्ध आणि धम्मग्रंथ हा पण वाचन करायचा तर तेवढा सोपा नाही, त्याचं पण चांगलं अध्ययन करावं लागतं. तर मग हा जो त्या काळामध्ये ग्रंथ वाचन नव्हतं. आज आपण ग्रंथ वाचन करतो ना, त्या काळात ग्रंथ कोणता होता? भगवान बुद्धाच्या काळामध्ये वर्षवासात कोणता ग्रंथ वाचन करायचे? त्या काळात ग्रंथच नव्हता. तर त्या काळामध्ये परंपरा होती. त्रिपिटकधारी म्हणजे विनयाला पाठ करणारे भिक्षू, सुत्ताला पाठ करणारे भिक्षू आणि अभिधम्म पिटकाला पाठ करणारे भिक्षू. म्हणजे भिक्षू पाठांतर करायचे. काय करायचे? पाठांतर. जे उपदेश आज आपण पुस्तकात वाचतो आणि सांगतो तर ती पुस्तकात पाठ होते ती पाठांतर करायची. आणि 3 प्रकारचे भिक्षू, काही भिक्षू त्रिपिटकचारी, 3 प्रकारचं ज्ञान त्यांना. काही भिक्षू 1 पिटकचारी, काही भिक्षू 2 पिटकचारी आणि काही भिक्षू त्रिपिटकचारी. 1 पिटकचारी म्हणजे फक्त विनयाचे मास्टर. 2 पिटकचारी म्हणजे त्यांना विनय पण माहिती आहे आणि सुत्त पण माहिती आहे. आणि 3 म्हणजे विनय, सुत्त, अभिधम्म. काही भिक्षू साधनामध्ये मास्टर, काही भिक्षू सुत्त पठण करण्यामध्ये मास्टर आणि असे वेगवेगळे भिक्षू भगवान बुद्धाच्या संघात होते. तर भगवान बुद्धाने काय सांगितलं भिक्षूला की तुम्ही धम्माचं दान द्या. भिक्षू पण दान देतो बरं. आपल्याला वाटतं की आपण भिक्षूंना दान देतो. भिक्षूचं काय दान आहे?
जसं तुम्ही विहारात आला की फुलं घेऊन येता, अगरबत्ती घेऊन येता, फळं घेऊन येता आणि नंतर भिक्षू संघाला आरती का नाही देतात आणि तुम्हाला वाटतं की म्हणते आले आणि म्हणते गेले, एवढंच दिसतं आणि आपलं वाटतं की आपण आणून काहीतरी दिलं. पण भगवान बुद्ध म्हणतात सर्वात श्रेष्ठ दान कोणतं आहे संसारात? अन्नाचं दान दिलं तर उद्या भूक लागणार आहे, अमर होणार आहेत का? अन्नदान आहे, सुंदर आहे, श्रेष्ठ आहे, पण अन्नदानाने मनुष्य पूर्ण होऊ शकत नाही. वस्त्रदान श्रेष्ठ आहे, पण वस्त्र धारण केलं माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही. जलदान पण सुंदर आहे, पण उद्या पुन्हा तहान लागणार नाही. औषधदान सुंदर आहे, पण पुन्हा बिमारी येणार. या संसारात कोणतेही दान करा, त्या दानाने पुण्य बनतं, पण मनुष्य अमर नाही होत. पण असं कोणतं दान आहे की दुःखातून मुक्त होतो? ते आहे धम्मदान. जसं आपण 10 रुपये दिले तर आपण म्हणतो धम्मदान, भोजन दिलं की आपण म्हणतो धम्मदान. त्या 10 रुपयाला आर्थिक दान म्हणतात, भोजनाला भोजन दान म्हणतात, धम्मदान म्हणत नाही. धम्मदान म्हणजे काय? धम्माचं दान. ना माझं मला माझ्या मनाचं सांगायचं आहे, ना तुमच्या मनाचं मला ऐकायचं. काय सांगावं? माझं मन एक गोष्ट चांगलं सांगेल आणि 9 गोष्टी वाईट सांगून टाकेल. आणि काय सांगावं तुमचं मन? एक गोष्ट चांगलं सांगेल आणि 9 गोष्टी वाईट सांगेल. तर माझ्या मनातला विचार तुम्हाला दुःखातून मुक्त करणार नाही, तुमच्या मनातला विचार मला दुःखातून मुक्त करणार नाही. तर मग कुणाचा विचार आहे की तो दुःखातून मुक्त करेल? तर तो आहे बुद्धाचा विचार. कोणाचा विचार आहे? कारण बुद्ध विचार म्हणजे धम्म. आपण म्हणतो ना भगवान बुद्ध धम्म. भगवान बुद्ध धम्म म्हणजे काय? बोधिसत्वाने पारमिता पूर्ण करून बोधी अवस्था प्राप्त केली आणि बोधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या वाणीतून जो शब्द निघाला त्याला म्हणतात धम्म. तर हा धम्म तुम्हाला दुःखातून मुक्त करेल. पटाचार्याच्या वाटेला दुःख आलं, कसं होतं ते पटाचार्याचं दुःख? पटाचार्य वाचा तर कळेल दुःखाचा डोंगर काय असतो. हे आपल्या वाटेला दुःख आलं असेल, कुणाच्या वाटेला खडा येतो, कुणाच्या वाटेला डोंगर येतो, पण जे संत लोकांनी बुद्ध लोकांनी जो शब्द वापरला ना दुःखाचा महासमुद्र, ती उपमाले भयानक आहे. पटाचार्याच्या वाटेला एका दिवशी आलं दुःख. कोणतं? दोन्ही मुलं मरण पावली, पती मरण पावला, माता पिता भगिनी बंधू सगळ्यांचा मृत्यू एकच दिवसात तिने बघितला. एकाच दिवशी सगळ्या परिवाराचा मृत्यू झाला. काय मानसिकता बनली अशी? किती भयानक मानसिकता बनली अशी? तिला सुद्धा धम्माने वाचवलं. जर भगवान बुद्ध जर तिला भेटले नसते, भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये जर ती गेली नसती तर तिने आत्महत्या केली असती. भगवान बुद्धाच्या धम्मात तेवढं बळ आहे की धम्माचं बळ आपल्याला जाणता येत नाही, आपल्या आचरणात नाही, म्हणून आपल्याला वाटतं की काय ताकद असेल. धारण करेचा धम्म. धारण करण्याला कळतं की धर्म म्हणजे जिवंतपणे अमृत आहे. पटाचार्याला त्या दुःखातून काढलं आणि ती पटाचारा भविष्यामध्ये 500 स्त्रियांची आचार्य बनली. किती स्त्रियांची? पटाचार्याची एवढीच कथा आपल्याला माहिती की ती भगवान बुद्धाकडे गेली, भगवान बुद्धाने धम्म सांगितलं आणि ती दुःखातून मुक्त झाली, आनंद झाली आणि 500 स्त्रियांची उपाध्याय बनले, आचार्य बनले. जी एकटी दुःखातून मुक्त झाली आणि सोबत 500 स्त्रियांच्या दुःखाचं निवारण करणारी मार्गदर्शन करता बनली, गुरु बनले. एवढी ताकद कुणात आहे? ती धम्मामध्ये आहे. त्या किस्सा गौतमीला दुःखातून बाहेर काढलं, त्या अंगुलीमालाला दुःखातून बाहेर काढलं. अशी कितीतरी श्रीमंत लोक होते की जे दुःखात पडले, अशी कितीही दरिद्रीमध्ये लोक होते जे दुःखात पडले. बलवान लोक, कमजोर लोक जेव्हा दुःखात पडले आणि बुद्ध त्यांना भेटले, त्या सगळ्यांना बाहेर काढलं भगवान बुद्धाच्या धम्माने. एवढंच नाही तर चक्रवर्ती सम्राट राजाचाही महाराजा यालाही दुःखाने जेव्हा छेडलं, दुःख त्याच्या वाटेला आलं, त्या दुःखाला सहन करता त्याला आलं नाही, तर त्याही दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्याला धम्माचा आधार घ्यावा लागला. आणि म्हणून धम्म एवढं साधारण समजू नका, खूप श्रेष्ठ धम्म आहे. जे लोकांना दुःखातून बाहेर काढलं आणि म्हणून हा धम्म तुम्हाला दुःखातून बाहेर काढेल. तर तो धम्म, त्या धम्माचा ज्ञान देण्याचं काम भिक्षू करत असतो. म्हणून भिक्षू स्वतःच्या मनाने नाही सांगत, मी माझ्या मनानं काय नाही सांगू शकत तुम्हाला. मी कुणाचं सांगत आहे? मी भगवान बुद्धाचं सांगत आहे, मी धम्माचं सांगत आहे, संघाचं सांगत आहे.
महापुरुषांना वाचलं आणि जे कळालं ते सांगत आहे, ते धम्म आपलं दुःखातून मुक्त करेल. पण आता जसं आपण आपल्या शाळेत मुलाला पाठवलं, पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी किती वेळ देतो? असं म्हणतो का एक दिवस शाळेत गेला आता जाऊ नको, बस झालं सगळं आलं, पुस्तकं वगैरे आली, आता काय कर, डायरेक्ट परीक्षेला जा. असं करतो का? नाही करत ना. दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात, तिसऱ्या वर्गातून चौथ्या वर्गात शालेय शिक्षण आहे. संसारापेक्षा हजारो किलोमीटर लांब पुढचं शिक्षण म्हणजे अध्यात्म. इथं संसार नाही माणसाला कळालं तर अध्यात्म काय करणार? आणि संसाराचं शिक्षण जरी घ्यायचं असेल तर 365 दिवस खर्च करावा लागतो, 1 वर्षाचा कालावधी द्यावा लागतो. पण त्याच्यापेक्षा मागणं जर हे धम्माचं ज्ञान असेल, एका दिवसात तुम्हाला परिपूर्ण कोण सांगेल आणि कोणात ताकद आहे की परिपूर्ण त्याला एका दिवसात कळून जाईल? एवढी विद्वत्ता आहे का? कोणामध्ये आहे? माझ्यामध्ये तर नाही सांगण्याची विद्वत्ता. तुमच्यामध्ये असेल तर काय माहिती, एका दिवसात सांगितलं आणि लगेच कळालं आणि झाले मुक्त, असं होते का? नाही होत. एका दिवसात एकच कार्य केलं जाऊ शकतं. एका दिवसात काय सगळे बुद्धही सांगितलं जाऊ शकत नाही, सगळे बाबासाहेबही सांगितलं जाऊ शकत नाही. एका दिवसात फक्त एकच काम केलं जाऊ शकतं, डोळे उघडे करून देणे. काय केलं जाऊ शकतं? जसा एक माणूस आला आणि म्हणाला की भद्देजी मला आहे ना या जगाची माहिती द्या, जगात काय काय, या जगात काय काय, तुम्ही डोळ्याने काय काय पाहिलं ते सगळी मला माहिती द्या. मग काय काय सांगणार तुम्ही? काय काय पाहिलं डोळ्यात? किती गोष्टी पाहिल्या? 1 पाहिल्या, 2 पाहिल्या, 3 पाहिल्या, किती गोष्टी डोळ्याने पाहिल्या असतील ना, त्या सगळ्या तुम्ही सांगताल त्याला? हे सगळं जग तुम्हाला शब्दात सांगायचं ते एका तासात सांगू शकता? मृत्यू येत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन दिसत राहील आणि ती नवीन माहिती मिळत राहील. तर त्या व्यक्तीचा प्रश्न काय आहे, या सगळ्या जगाला मला तुमच्या भाषेत सांगा तुम्ही जे जे पाहिलं आहे. तर आपण नाही बोलू शकत. तर आपण एक काम करू शकतो, ते जे डोळे बंद आहेत ना उघडून द्या. काय करा, हे बाबा तुझे डोळे बंद आहेत, हे उघड. तुझे डोळे उघडले ना, आता निघ रस्त्याने आणि जे दिसल ते बघत बस. गाडी दिसली गाडी बघ, एखादं विमान दिसलं तर विमान बघ, बिल्डिंग दिसली बिल्डिंग बघ, व्यक्ती दिसला तर व्यक्तीला बघत बस, जनावर दिसलं जनावराला बघत बस. तुझ्या डोळ्याने जे दिसल तेवढं बघ आणि जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत बघतच राहा. तो तुझा अभ्यास आहे. एका दिवसात सगळं सांगणं हे महापुरुषाचं काम नाहीये. एका दिवसात फक्त आज्ञा दूर करणं, डोळा करून देणं हे महापुरुषाचं काम, हे धम्मगुरूचं काम आहे. म्हणून आता तुमचे डोळे जर बंद असतील तर त्याला उघडून ते करून देऊ शकतो. आणि डोळे उघडे करून दिल्यानंतर तुम्ही जर म्हणता मला डोळे बंद करून बसायचं, तर मग त्याला मी काय नाही करू शकतो. आम्ही एकच काम करू शकतो, डोळे बंद आहेत तर कसे उघडायचे तेवढं सांगू शकतो. पण ते केल्यानंतर तुम्ही डोळे पुन्हा बंद करून बसले आणि म्हटले किती सांगा आता डोळे उघडायचे नाही, तर त्याला काय उपाय? त्याला काही उपाय नाही. तर या डोळे उघडे करून देण्यासाठी हा 3 महिन्याचा वर्षवास होता. म्हणून शालेय शिक्षण घ्यायचं ते 1 वर्षाचा कालावधी, तर मग एका दिवसामध्ये कसं काय धम्म समजेल? एक दिवस पौर्णिमेला आलो म्हणजे सगळा धम्म ऐकला सगळा समजला असंही होणार नाही. एखाद्या दिवशी कार्यक्रमाला आलो सगळं बुद्ध बाबासाहेब कळलं असंही होणार नाही. त्याच्याकरता आपल्याला रोज बुद्धविहारात यावं लागेल. त्याच्याकरता वर्षवास असतो. वर्षवास असला की बाबा माझं अधिष्ठान आहे, मला 3 महिने 4 महिने रोज बुद्धविहारात जायचं आणि भगवान बुद्धाचा धम्म वाचायचा, महापुरुषांना वाचायचं, समजून घ्यायचं आणि आचरणामध्ये आणायचं. तेव्हा त्याची प्रॅक्टिस होणार आणि प्रज्ञा विकसित होणार. शहाण्या माणसाला हे जग वेगळं दिसतं, अडाणी माणसाला हे जग वेगळं दिसतं. हे जग सगळ्यांसाठी सारखं नाही दिसत. सगळ्यांकडे डोळे आहेत पण सगळ्यांची बुद्धी आहे ना सारखा विचार नाही करत. अडाणी माणूस वेगळा विचार करतो, शहाणा माणूस वेगळा विचार करतो, मूर्ख माणूस वेगळा विचार करतो, हुशार माणूस वेगळा विचार करतो, संसारिक माणूस वेगळा विचार करतो आणि आध्यात्मिक माणूस वेगळा विचार करतो. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला धम्माचा अभ्यास करावा लागेल. धम्म अनंत आहे. तर आपल्याला एवढा अभ्यास तरी करावा लागेल की आपलं दुःख मिटवलं आलं पाहिजे. केवढं? संसारात औषध हजारो आहे. आपल्याला एवढी तरी औषध आणावी लागेल की आपली बिमारी नष्ट होईल. केवढी औषध आणायची आपल्याला? आपली बिमारी नष्ट होईल. तेवढा अभ्यास तरी करता आला पाहिजे की माझ्या वाटेला दुःख जर आलं त्या दुःखाला पचवता आलं पाहिजे आणि नष्ट करता आलं पाहिजे. तर तुमच्या सुखाचं कारण काय?
तुमच्या सुगतीचं कारण काय आहे आणि तुमचं मुक्तीचं कारण काय आहे? पुण्य. आणि म्हणून तुम्ही या वर्षवासाच्या कालावधीमध्ये 5 कर्माचं अधिष्ठान करावं. 10 मिनिटं सांगणारे समाप्त करणार आहे. किती मिनिटाचं? 10 मिनिटाचं. लक्ष द्या. 10 मिनिटात जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार. तर तुम्हाला काय करायचंय? अधिष्ठान करायचं. समजा 80% 80 मार्काचा पेपर आहे. किती मार्काचा पेपर आहे? 80 मार्काचा. आणि आपल्याला माहिती आहे की पास होण्यासाठी 35% तरी पाहिजे. सन्मान कोणाचा केला जातो? 35% पास केलेल्या विद्यार्थ्याचा की 90% ज्याने मिळवले त्याचा कोणाचा सन्मान केला जाईल? ज्याने 90% मिळवले त्या विद्यार्थ्याचा सन्मान केला जातो ना. तर आपल्या समाजामध्ये फक्त भोजनाच्या भरोश्यावर बसलेली लोक आहेत. कोणाच्या भरोश्यावर? त्यांना वाटतं की 12च्या जेवलं आणि संध्याकाळी जेवलं नाही याला झाला वर्षवास. भरपूर महिलांना वाटतं की आपण वर्षवास केला तर काय केलं? पालन केलं. काय पालन केलं? 12च्या आत जेवले आणि संध्याकाळी जेवलेच नाही. तर ते एक शील आहे. त्याचा फायदा होईल, थोडं पुण्यही होईल, पण महापुण्य नाही बनणार. वजन कमी होऊ शकतं, निरोगी अवस्था येऊ शकते, पण महान पुण्य बनत नाही. महान पुण्य बनवण्यासाठी त्या भोजनासोबत समाधी जोडावी लागते. समाधीमध्ये बाधा निर्माण होऊ नये म्हणून तो भोजनाचा टाइम ठेवलेला आहे. 12च्या आतमध्ये सकाळी जेवू नये. जेवढी शरीराला ऊर्जा पाहिजे तेवढी मिळते. तर ज्यांनी फक्त एकच शील पालन केलं, विकाल भोजन 12च्या आत आणि संध्याकाळी जेवायचं नाही, ते फक्त 10 मार्क पास झाले. ठीक आहे. आता बाकीचे किती आहे? 8 शील. उपासकांना अधिष्ठान करावं लागतं 8 शीलाचं. तुम्ही 2 शील पालन केले 20 मार्क, 3 शील पालन केले 30 मार्क, 5 केले 50. पण सन्मान कुणाचा होईल? ज्याने 8 केले. ज्याचं 8ही शील पूर्ण झालं तो ग्रेट माणूस बनला. कारण शील पालन करणं सोपं नाही. ज्ञान घेणे सोपं आहे, पालन करणे सोपं नाही. ज्ञान कुणाकडे नाही? सगळ्याकडे आहे. पण कर्माला जोडण्यासाठी तप करावा लागतो, तपश्चर्या करावी लागते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात शील पालन करणे एक तपश्चर्या. आणि म्हणून उपवासाचं म्हणजे फक्त 12च्या आत जेवण न करणे असं नाही, तर पूर्ण शीलाचं अधिष्ठान करणे. जेव्हा ते 8 अंक पूर्ण होतात तेव्हा उपवास कर्म पूर्ण होते. आणि उपासकांना काय करावं लागतं? या 3 महिन्यामध्ये अधिष्ठान घ्यावं लागतं, पंचशीलेचं, अष्टशीलेचं. आणि तुम्हाला कर्म अधिष्ठान 5 प्रकारे घेता येतो. शेवटचा मुद्दा, एक अधिष्ठान आहे दानाचा अधिष्ठान. वर्षवासाच्या कालावधीमध्ये काही लोक दानाचा अधिष्ठान घेतात. श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश इकडले बुद्धिस्ट लोक सकाळी उठतात आणि रोज भिक्षूंना भोजन दान देतात. त्यांची धारणा असते की मला 1 महिना, 2 महिने, 3 महिने दान द्यायचा. तुम्ही प्रत्येक जण दान देऊ शकता, असा कोणी नाही की तो दान नाही देऊ शकत. आणि दान म्हणजे फक्त पैसा देणे नव्हे. एक झाड आहे आणि झाडाला अनेक खाद्य असतात, तसं दान आहे. भोजन दान आहे, जलदान आहे, वस्त्रदान आहे, आर्थिक दान आहे, वेळेचं दान आहे, ज्ञानाचं दान आहे. किती प्रकारचं दान आहे? अनेक प्रकारचं दान आहे. असा कोण व्यक्ती आहे की जो दरिद्र आहे दानामध्ये? सगळेजण दान करू शकतात, पण तो करत नाही. तर त्याने काय करावं? अधिष्ठान करावं, माझ्या क्षमतेनुसार जे मला कार्य करता येईल ते माझं दान पारमिता बनेल. मी दानाचं अधिष्ठान करते. दानानं काय बनतं? पुण्य बनतं. दुसरं अधिष्ठान काय आहे? श्रद्धेचं. त्याने अधिष्ठान करावं की माझ्याकडे जे वंदनेचं पुस्तक आहे, परित्राण पाठाचं पुस्तक आहे, हे सगळं परित्राण पाठ मी 3 महिने म्हणत राहील. सकाळी किंवा संध्याकाळी 2 टायमाला पूर्ण वंदना घेणार. तर त्याने श्रद्धा वाढते, त्याने एनर्जी तयार होते. याच्यामध्ये पण पुण्य आहे, याचे अधिष्ठान करू शकता. तिसरं आहे शिलाचं अधिष्ठान. त्याच्यात पंचशील आलं, अष्टशील आलं. 4था आहे साधना, की मी सकाळ आणि संध्याकाळी 1 तास तरी साधना करेल. 3 महिने मी साधना करेल. मग सकाळचा वेळ असेल, दुपारचा वेळ असेल, सायंकाळचा वेळ असेल, जसा वेळ भेटेल तसं ते करायचं. पण कधी? 3 महिने कंटिन्यू. त्याला साधनेचा अधिष्ठान म्हणतात. आणि एक आहे प्रज्ञेचा अधिष्ठान. प्रज्ञा आहे 3 प्रकारची. प्रज्ञा म्हणजे समज निर्माण करण्यासाठी
श्रुत प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा, भावनामय प्रज्ञा. श्रुत प्रज्ञा म्हणजे ऐकणे. जसं की वर्षवासात कोणीतरी भिक्षू आले प्रवचन देतात, ऐकतो. किंवा वाचणे, बुद्धाने धम्मग्रंथ वाचला, पुढच्याने ऐकला, वाचणाऱ्याने समजून सांगितला. हे झालं कोणतं? श्रुत प्रज्ञा. वाचून घेतलेलं ज्ञान किंवा ऐकून घेतलेलं ज्ञान. म्हणजेच आपण काय करतो, बुद्धाने धम्मग्रंथ वाचन करतो ना, कशा करता? ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी. हे श्रुत प्रज्ञा आणि वाचन करण्याची प्रज्ञा. दुसरा आहे चिंतनमय प्रज्ञा. चिंतनमय प्रज्ञा म्हणजे काय? की जे वाचन केलं, जे ऐकलं, त्याच्यावरती चिंतन मनन केलं की सत्य काय, असत्य काय आणि ब्रह्म जो आहे त्याला समजून घेतलं आणि त्याला आपल्या मनामध्ये त्याची सेविंग केली. आणि तिसरी प्रज्ञा आहे अनुभूतीची प्रज्ञा. त्याला वास्तविक जीवनामध्ये जोडलं, अनुभव घेतला की दान केल्यानंतर किती आनंद वाटतो, शिलाचं पालन केल्यानंतर किती आनंद वाटतो, धार्मिक कार्य केल्यानंतर किती आनंद वाटतो. आणि कर्माला व्यवहारात जोडलं आणि अनुभव घेतला, त्याचंही ज्ञान. तर म्हणून हे जरी केलं तरी पुण्य बनतं. हे पुण्याचे 5 रस्ते. कोणत्याही रस्त्याने जा. जसं एका गावाला जाण्यासाठी रस्ते असतात ना, 4 रस्ते असतात, 5 रस्ते असतात, पण जायचं कुठं? एकाच गावाला. तसं पुण्य बनवण्याचे 5 रस्ते आहेत. जर कुणाकडे या 5 गोष्टी असतील तर ते पुण्यवान. आणि याच्यातली एक जरी गोष्ट असेल तरी पुण्य बनतो. आणि त्या पुण्याच्या आधाराने सुख येणार आहे. तुम्हाला सुख पाहिजे ना, तर कसं सुख येणार? तुम्हाला कर्म करावे लागतील. कर्माची ताकद आहे. कर्म पुण्य बनवते आणि पुण्य सुखाचं कारण ठरते. आणि पुण्य आहे या 5 गोष्टीमध्ये दान, श्रद्धा, शील, समाधी आणि प्रज्ञा. या 5 कर्माचं अधिष्ठान उपासकांचं असतं. याच्यात एक जरी अधिष्ठान तुम्ही केलं तुमचं पुण्य बनतं. आता गंमत अशी की किती पुण्य बनलं दाखवा, कोणीही दाखवू शकत नाही. ते फक्त एकाच व्यक्तीला माहिती आहे. तो व्यक्ती म्हणजे सम्यक संबुद्ध. त्यांच्यात असतात परिचित्त ज्ञान, कुब्बे निवासन स्मृती, म्हणजे दुसऱ्याच्या चित्ताला जाणण्याची क्षमता. दुसऱ्याच्या चित्ताला जाणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. म्हणून ते चित्ताला जाणतात आणि सांगू शकतात कर्माचा विपाक कोणत्या वेळेला किती होता आणि कसा होता. त्याच्या व्यतिरिक्त कोणी सांगू शकत नाही. म्हणून माणसाने जर एखादी वस्तू कमवली तर 4 लोक स्तुती करतील त्या वस्तूला पाहून. पण तुम्ही धर्माच्या मार्गाने गेला, सगळे लोक स्तुती करतील, हा भ्रम काढून टाका. आपलं वाटतं की मी चांगला झालो म्हणजे सगळं जग माझ्यासाठी चांगलं झालं, हा माणसाचा भ्रम आहे. तुम्ही चांगले झाला याचा अर्थ असा आहे की जगात 99 लोक वाईट असतील, त्यांच्यापासून धोका नाही. त्यांच्यापासून धोका असेल पण एक माणूस असा आहे की त्याच्यापासून धोका नाही, तो म्हणजे तुम्ही चांगलं झालात म्हणजे कोण? तुम्ही तो एक व्यक्ती आहे. त्या 99 लोकांमधला 100 लोकांमधला 100 लोकांमधून 99 लोकांपासून धोका निर्माण होऊ शकतो. पण एक व्यक्ती असा आहे की त्याच्यापासून धोका होणार नाही, तो म्हणजे कोण? तुम्ही झालेला चांगला व्यक्ती. संसारामध्ये सगळे लोक खुश होऊ शकत नाही, सगळे लोक सन्मानही करणार नाही. आणि म्हणून चांगला मनुष्य बनणं सुद्धा तप आहे. आणि चांगला मनुष्य बनल्यानंतर कोण स्तुती करणार आहे? ज्या व्यक्तीमध्ये धर्म आहे तो व्यक्ती स्तुती करणार आहे. लोकांना वाटतं की चांगलं झाला म्हणजे लोक चांगलं बोलतील, लोक स्तुती करतील. तसं नाही. ज्याला याची किंमत कळते तोच व्यक्ती त्याच्या किमतीनुसार दुसऱ्यांना सन्मान करतो. तुमचा धर्म जर असेल ना तो धर्मगुरूंना दिसेल, त्यांच्या नजरेमध्ये तुमचं अस्तित्व वाढेल. तुमच्यामधला धर्म धार्मिक व्यक्तीला दिसेल, त्याच्या मनात तुमचं अस्तित्व वाढेल. पण तुमचा धर्म जर अज्ञानी माणसाला नाही कळाला, सांसारिक माणसाला नाही कळाला तर तो तुम्हाला किंमत देणार नाही, तो व्हॅल्यू देणार. आणि म्हणून संसारामध्ये अधार्मिक लोकांची संख्या जास्त असते आणि धार्मिक लोकांची संख्या कमी असते. म्हणून धर्म कधीच वाया जात नाही, पुण्य कधीच वाया जात नाही. म्हणून कर्माला साक्षीदार मनुष्याला बनवू नका. आज ना उद्या मनुष्य दगा देऊ शकतो, बदलू शकतो. तर मग कोणाला साक्षीदार बनावं लागेल? धर्माला साक्षीदार बनावं. मी जे काही विहारासाठी करतो, जे काही मी समाजासाठी करतो, जे काही माझ्या स्वतःसाठी करतो किंवा मला दुसऱ्यासाठी करायचं, कोणी माझी स्तुती करावी म्हणून नाही, कोणी माझा वावा करावा म्हणून नाही, मला लोकांचं काहीच घेणं नाही. भगवान बुद्धाने सांगितलं हा धम्म आहे, तो धम्म मी करेल
आणि त्या धम्माच्या बलाने जेवढं लोकांचं कल्याण करता येईल तेवढं कल्याण करण्याचा हेतू ठेवेल आणि माझ्या कर्माचा साक्षीदार फक्त बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न आहेत आणि माझे कर्म कधीही मला सोडणार नाही. एवढं जरी आपण लक्षात घेतलं तरी आपण सुखाचं कारण बनू शकतो, स्वतःलाही सुखी ठेवू शकतो आणि दुसऱ्यालाही सुख देऊ शकतो. तर असो भगवान बुद्धाचा धम्म खूप सुंदर आहे, श्रेष्ठ आहे. ज्याही उपासकांनी उपासिकांनी या वर्षवासाच्या कालावधीमध्ये मेहनत घेतली, हा सुंदर कार्यक्रम निर्माण करण्यामध्ये ज्या उपासकांचे योगदान आहे, ज्यांनी आर्थिक दान दिलं असेल, ज्यांनी भोजन दानाच्या संदर्भात काही वस्तू दिल्या असतील, ज्यांनी वस्तूच्या रूपात काही दान दिलं असेल, फुलांसाठी दान असेल, अगरबत्तीसाठी दान असेल, जे काही वेळेचं दान असेल, जे काही आपण दान केलेलं आहे ते दानाचं पुण्यबळ बनलेलं आहे. त्या पुण्यकर्माने आपल्या सर्वांना आयु वर्ण सुख बल प्राप्त हो अशी मंगलकामना मंगलमैत्री व्यक्त करतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वजण दुःखातून भयातून रोगातून मुक्त हो, सर्वांसाठी मंगलकामना व्यक्त करतो आणि पूर्ण विराम देतो. सर्वांनी हात जोडा आणि 2 मिनिटासाठी डोळे बंद करा. दुःख पत्ताच मी दुःखा, भय पत्ताच मी भया, सुख पत्ताच मी सुखा, होन्तु सभ्ये उपादवे. दुःख पत्ताच मी दुःखा, भय पत्ताच मी भया, सुख पत्ताच मी सुखा, होन्तु सभ्ये उपादवे. दानं ददन्तु श्रद्धाय, शीलं रक्षन्तु सत्पदा, भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागता. सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चकानं चयं बलम्, अरहं तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वसो. आकाशताच भूमठा देवानागमहिन्द्रिका, पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासन. धम्मदेशनं कं परन्ति सविन्तियो युवज्जन्तु सब्बरोगो विनाशतु. माते भवन्तन्तरायो सुखे दीर्घायितो भव. अभिवादनशीले च नित्यं वटापचायिनो, चत्तारो धम्म वर्धन्ति आयु वन्नो सुखं बलम्. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभाविना सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वधर्मानुभाविना सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वसङ्घानुभाविना सदा सोति भवन्तु ते. साधु साधु साधु. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईंचा, भिक्खू संघाचा साधु साधु. तर अशा प्रकारे हा प्रवचन मालिका समाप्त झाली आहे. मी असं जाहीर करतो. सर्वांसाठी मंगल कामना, मंगल मैत्री, आशीर्वाद. विश्ववंदनीय विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय भारतरत्न परमपूज्य नित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून या मंचावर उपस्थित भिक्खू संघ यांना देखील वंदन करतो आणि या पंचशील विचार मंच त्या आणि वंचित बहुजन आघाडी या संस्थेच्या वतीने प्रथमतः
या ठिकाणी वर्षवास आषाढ पौर्णिमा त्या अश्विन पौर्णिमेपर्यंत सतत या ठिकाणी उपासक आणि विभागातील सर्व रहिवाशांनी पाठिंबा देऊन उत्कृष्ट असा सुंदर असा सहभाग दाखवून या कार्यक्रमात यशस्वी पार पाडला. त्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानायची वेळ आलेली आहे आणि थोडक्यातच आपण त्या सर्वांचं आभार मानूया आणि नंतर भिक्खू संघ यांना चिवरदान आणि व्यक्तिगत ज्यांना काय द्यायचं असेल त्यांनी धर्मदानचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये आमचे सहकारी मी त्याचे प्रथम आभार मानतो. आमचे सहकारी असे आहेत सुरेश कांबळे, सचिन साळवे, रमेश टाटे, दत्ता साठे, मनोज सोनवणे, तुषार कांबळे, संदीप सरोदे, बाळू धाबे, रघु साळवे, मंगेश कडलाक, राहुल भद्रिके, शशिकांत इंगळे, चिंतामण पायकराव, प्रभाकर आवारे, राजू दाभाडे, विजय खांदारे तसेच आणि या उपासिका म्हणून या ठिकाणी या बॅनरवरती अंकिता भीमराव शिंदे, रत्नताई गौतम मोरे, रोहिणी किरण गायकवाड, पूजा विजय खंदारे, तारंगा बाबूराव डोंगरे, आरती प्रदीप मोरे, सुषमा कैलास वाडे, पूजा दीपक वाडे, जयश्रीताई गौतम पगारे, प्रक्षिता आव्हाड या महिलांचं देखील योगदान या कार्यक्रमात खूप लाभलेलं आहे. आणि या ठिकाणी आता त्या पंचशील विचार मंचचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत तुकाराम कांबळे आणि त्यांच्या लताताई वसंत कांबळे या दाम्पत्याकडून या भिक्खू मंडळाला चिवरदानाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे. आणि नंतर या ठिकाणी पंचशील विचार मंचचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी देखील यांचा सत्कार करणार आहे. तर त्या सत्कारासाठी मी या ठिकाणी पंचशील विचार मंचचे आदरणीय सुनील सुदाम वाघमारे अध्यक्ष, दिगंबर पायकराव उपाध्यक्ष, अनिल सोनटके कार्याध्यक्ष, अशोक ससाने सचिव, प्रकाश सोनाने उपसचिव तसेच अंकुश सोनवणे उपसचिव, खजिनदार बाबूराव डोंगरे तसेच या ठिकाणी आमचे प्रमुख कार्यकर्ते सदस्य म्हणून सुनील जाधव, विजय मारुती गायकवाड, वसंत कांबळे, संजय धांडवरे तसेच मंडळाचे संघटक दिलीप खंदारे, किशोर तपासनीस, विजय शंकर साळवे तसेच मंडळाचे संजय मेढे, नितीन बाबर, दिनेश कडला, सुनील निवृत्ती गायकवाड, बिपिन गायकवाड, प्रवीण पवार असे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी या ठिकाणी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन प्रथम वसंत तुकाराम आणि त्यांच्या अर्धगिरी या ठिकाणी येऊन त्यांना चिवरदानाचा कार्यक्रम करावा असं मी विनंती करतो. आपण लवकरात लवकर या. वसंत तुकाराम कांबळे आणि लताताई वसंत कांबळे व्यासपीठावर यायचं. तसेच या ठिकाणी प्रबुद्ध मैत्री संघाचे अनिल साळवे, प्रशांत मुलके साहेब असे मान्यवर या ठिकाणी आलेले, त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो. तसेच गौतम पवार, अरुण पवार आणि अनेक अशा सहकारी या ठिकाणी उपस्थित आले, त्यांचे देखील आभार मानतो. आणि बिपिन गायकवाड बरोबर आलेले मला वाटतं बरेच जण आहेत, त्या सर्वांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच
बिपिन बायकावर बरोबर आले सर्व सहकारी वंचित बहुजन आघाडीची पुढील टीम या ठिकाणी आलेली आहे. प्रवीण पवार, युवराज भवार, सुशील शिंदे, आनंद सोरोने, सुरेश कांबळे, तुषार कांबळे, लक्ष्मीताई पाईकराव आणि वर्षाताई कैलास थोरात, तसेच या ठिकाणी प्रमुख उपस्थित म्हणून त्या या ठिकाणी आल्या नाही आहेत, पण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आणि मला वाटतं या ठिकाणी लवकरात लवकर त्या तसं या कार्यक्रमाच्या नंतर आमच्या मंडळाचे खजिनदार बाबूराव डोंगरे यांच्या वतीनं हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर भोजनदान आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सर्वांनी साधूकार आपण सर्वांनी द्यायचा आहे. मंडळ बोलतो काय झालं चिवरदान करणार आहे. मंडळाचं चिवरदान करणार आहे आणि यांना पण येऊ महिलांना पण कारण या पहिल्यापासून आलेत आपल्या त्यांचंच नाव सगळे नाव आपले 8 नाव हां मंडळाच्या वतीने जे चिवरदान म्हणून तेच घ्या तसंच सांगू आम्ही. यानंतर पंतशील विचार मंचचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे. आणि तसेच पंतशील या ठिकाणी ज्या महिला लाभल्या त्या सर्वांनी देखील महिला मंडळाने देखील त्या मंचकावर यायचं आहे. सर्वांनी महिला मंडळ जे नावं आहेत त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे. नाव घेतलेले तर सर्वांनी आहे. नाव द्या बरं नाव घ्या ना. अंकिता भीमराव शिंदे, रत्नाताई गौतम मोरे, रोहिणी किरण गायकवाड, पूजा विजय खंदारे, तारंगा बाबूराव डोंगरे, आरती प्रदीप मोरे, सुषमा कैलास वाडे, पूजा दीपक वाडे, जयश्रीताई गौतम पगारे, रक्षिता आव्हाड या सर्व महिलांनी या ठिकाणी येऊन बंदीचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे त्यांचा. तो ताई इकडे जरा बघा, इकडे जरा लक्ष द्या. थोडं इकडे बघा. ज्यांना यावरती वेळ झालेला आहे बरोबर आपलं तुमचा आपल्या कार्यक्रमास वेळ काढून आपल्या विभागातील गुरुजी आणखी साधे साहेब तसेच प्रशांतजी मोठे गुरुजी व जाधव साहेब व तसेच अनिल वैराळ आमचे बंधू आपल्या सर्वांचे पंचशील विद्यामंडळातर्फे हार्दिक स्वागत आहे. आपल्या
वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आयुष्यमती लक्ष्मीबाई पाईकराव यांना पण स्टेजवर येण्याचं निमंत्रण करतो. त्यांनी पण भंतीजीचं आशीर्वाद घ्यावा. खरं तर आपल्या पंचशील विचारा मंचमध्ये आषाढी पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमेपर्यंत बुद्ध आणि धम्म यांच्या ग्रंथाचं वाचन चालू असताना सतत ह्या 8 महिला कंटिन्यू या बुद्ध विहारामध्ये सतत हा ग्रंथ श्रवण करण्यासाठी आलेल्या आहेत. म्हणून पंचशील विचार मंचाच्या वतीने त्यांचं तर खूप खूप स्वागत करतो. तसेच नागाच्या मंडळाचे सरचिटणीस ज्येष्ठ बौद्धाचार्य राजेंद्र मोळपे गुरुजी यांचंही पंचशील विचार मंचातर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. कार्यक्रमाला उपस्थित